आज डे 60 आहे. हा नंबर नाही, हा एक चॅप्टर आहे जो पूर्ण होतोय. सकाळी उठलो आणि आज थेट जिम नाही, आज आधी एकच जागा होती, दगडूशेठ बाप्पा. आज आरतीला बसलो. त्या काही मिनिटात काही वेगळंच घडलं. काही मागितलं नाही, काही बोललो नाही. फक्त बसलो आणि आतून शांत झालो. मनात एकच भावना होती. बाप्पा, जे सुरू केलं होतं ते पूर्ण करू दिलंस. खूप खूप धन्यवाद. दर्शन झालं आणि मग थेट जिमला. आज बॅक डे. जर्नीचा शेवट बॅक वर्कआउटने करायचं ठरवलं होतं. कारण बॅक शिकवते भार कसा उचलायचा आणि कसं तग धरायचं. वर्कआउट सुरू केला. डंबल बेंट ओव्हर रो, क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन, डेडलिफ्ट आणि हायपर एक्सटेन्शन. आज रेप्स मोजले नाहीत. आज वेट दाखवायचा मूड नव्हता. आज फक्त आठवत होतो पहिल्या दिवशी मी इथे कसा उभा राहायचो. हा मी आहे 60 दिवसापूर्वीचा. थकल्यासारखा नाही, पण अडकल्यासारखा. रुटीन नव्हतं, कॉन्फिडन्स लूज होतं आणि सगळ्यात मोठं कन्सिस्टन्सी नव्हती. हा मी आहे 60 दिवसानंतरचा, म्हणजे आजचा. परफेक्ट बॉडी नाही, मूवी ट्रान्सफॉर्मेशन नाही, पण एक गोष्ट क्लिअर आहे, मी आता स्वतःवर भरोसा ठेवतो. आज उपवास असल्यामुळे लंचला थोडं चेंज केलं. खिचडी खाल्ली, संध्याकाळी एक ब्लॅक कॉफी घेतली. आणि इथे मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे. ही जर्नी फक्त माझी नव्हती. जे रोज पाहत होते, जे कमेंट करत होते, जे सायलेंटली सपोर्ट देत होते. तुमच्यामुळे मी इथे आहे. मी इन्फ्लुएन्सर नाही, मी फेमस नाही. मी फक्त एक माणूस आहे, जो 60 दिवस स्वतःशी प्रामाणिक राहिला. जर तू हा व्हिडिओ पाहतोस आणि वाटत असेल, मी कधी सुरू करू? तर एकच उत्तर आहे, आज. परफेक्ट होण्याची वाट बघू नकोस. रेडी होण्याची वाट बघू नकोस. बस सुरू कर. डे 60 कंप्लीट. विथ फेथ, विथ एफर्ट, विथ ग्रॅटिट्यूड.